मी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। दर्श अमावस्या हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो पूर्वजांना समर्पित आहे। या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा, दान आणि उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते। हिंदू धर्मात दर्श अमावस्येला खूप महत्त्व आहे। दर्श अमावस्या ही पूर्वजांना समर्पित मानली जाते। या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष पूजा आणि दान केले जाते। असे मानले जाते की या दिवशी पूर्वज वैकुंठातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात। या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण अर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केल्याने घरात सुख शांती कायम राहते। पितृदोष असल्यास या दिवशी विशेष पूजा केल्याने दोष आणि दान दूर होतो। या दिवशी केलेल्या उपासनेचे पुण्य प्राप्त होते। तर बघा, पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील दर्श अमावस्या तिथी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:29 सुरू होईल आणि 1 डिसेंबर रोजी सकाळी 11:50 समाप्त होईल। अशा स्थितीत उदय तिथीनुसार दर्श अमावस्या शनिवारी 30 नोव्हेंबर रोजीच केली जाणार आहे। तर आपण या दिवशी काही विशेष उपाय करू शकतो। तर मित्रांनो, प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात पितृदोष हा असतो। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुद्धा काही वास्तुदोष असतात। तर आपण जितके अमावस्येच्या दिवशी उपाय करणार आहे तितके ते प्रभावी होणार आहेत। तर आपल्या घरामध्ये अचानक उद्भवणाऱ्या समस्या, घरामध्ये होणारी चिडचिड, रोगराई, सतत होणारे क्लेश, कलह, त्याचप्रमाणे पती पत्नीचं न पटणं, मुले चिडचिडपणा करणं, असे अनेक दोष असतात। तसेच नकारात्मक एनर्जी असते, निगेटिव्हिटी असते। तर या सर्व दोषावर आपण जर अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय सेवा केल्या तर त्याचा नक्कीच खूप चांगला फायदा आपणास होतो। तर या दिवशी काय करावे याची माहिती आपण आता घेऊया। तर या दिवशी पिंपळाच्या झाडाला पूर्वजांचे निवासस्थान मानले जाते। या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा, पिंपळाला जल अर्पण करा आणि दिवा लावा। पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी यंत्राची स्थापना करून पूजा करा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावून पितरांना अर्पण करा। या दिवशी मंत्रजाप केल्याने पितरांची शांती होते। त्याचप्रमाणे पितर आपणास वेगवेगळे आशीर्वाद सुद्धा देतात। दान करणे, या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पितरांना शांती मिळते आणि गरिबांना अन्नदान केल्याने पितरांना समाधान मिळते। यासोबतच गरजूंना वस्त्र दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि गायींना चारा खाऊ घातल्याने पितर प्रसन्न होतात। श्राद्धविधी, या दिवशी पितरांच्या नावाने पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते। दर्श अमावस्येच्या दिवशी श्राद्धविधी केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि वंशजांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो। त्याचप्रमाणे दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करा। पितरांच्या नावाने दान करताना आपल्या पूर्वजांच्या नावाचे स्मरण अवश्य करा। तसेच मंदिरामध्ये पूजा करा। दर्श अमावस्येनिमित्त शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिवांची पूजा करावी आणि पितरांच्या आशीर्वादासाठी भगवान शंकरांना प्रार्थना करावी। दर्श अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमच्या पितरांना शांती मिळेल आणि तुमचे जीवन हे सुखदायक होईल। दर्श अमावस्या हा हिंदू धर्मातील एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे जो पितृपक्षाशी देखील संबंधित आहे। हा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित आहे। या दिवशी पूर्वज देव पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देतात। या दिवशी पितरांची पूजा करणे, तर्पण अर्पण करणे आणि पिंडदान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते। जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी विशेष पूजा केल्याने तो दोष दूर होतो। पितरांना प्रसन्न केल्याने घरात सुख शांती कायम राहते। या दिवशी केलेले दान आणि पूजा केल्याने पुण्य मिळते आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक प्रगती होऊन त्याचे आर्थिक प्रश्न सुद्धा सुटतात।
तर मैत्रिणींनो, अशी ही दर अमावास्येच्या दिवशी करावयाचे काही खास उपाय, सेवा यांची माहिती तर आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे काही उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच समोरच्या बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.